नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा जाणून घेणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं साम्राज्य पुढे त्यांच्या वंशजांकडून चालवलं गेलं, पण हळूहळू सगळी सत्ता पुण्यातील पेशव्यांच्या हाती गेली। शतकानुशतक छत्रपती म्हणजे साम्राज्याचा केंद्रबिंदू असायचा, पण 17व्या शतकात राजकीय, लष्करी आणि आर्थिक परिस्थिती अशी बदलली की छत्रपतींना नावापुरती सत्ता राहिली आणि पेशवेच खरे सत्ताधीश बनले। चला तर मग हा संपूर्ण प्रवास जाणून घेऊया। त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। 1674 मध्ये रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। स्वराज्य स्थापन करताना महाराजांनी विविध पदांची रचना केली होती। त्यात अष्टप्रधान मंडळ म्हणजे 8 मंत्री होते आणि त्यामध्ये पेशवा म्हणजे पंतप्रधान हा महत्त्वाचा मंत्री होता। पहिले पेशवे होते मोरोपंत पिंगळे, पण त्या काळात पेशव्यांची सत्ता मर्यादित होती। सर्व निर्णयांचा केंद्रबिंदू स्वतः छत्रपतीच होते। शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर साम्राज्याला अनेक संकट आली। संभाजी महाराजांचा मुघलांकडून वध झाला, मग राजाराम महाराज आणि ताराबाई यांनी संघर्ष सुरू ठेवला। 1698 ते 1707 या काळात मुघल आणि मराठी यांच्यात प्रचंड लढाया झाल्या। याच काळात छत्रपतींची सत्ता टिकवण्यासाठी सक्षम सल्लागाराची गरज भासू लागली। 1707 मध्ये औरंगजेब मरण पावला। त्यानंतर शाहू महाराज मुघलांच्या कैदेतून सुटले। ते साताराच्या गादीवर बसले, पण ताराबाईंच्या गटाशी त्यांचा संघर्ष सुरू झाला। या सगळ्या गोंधळात शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ भट यांना पेशवा नेमलं। त्याने शाहू महाराजांच्या गादीवरील हक्क प्रस्थापित केला आणि मराठा सरदारांना एकत्र आणलं। या क्षणापासून पेशव्यांची सत्ता झपाट्याने वाढू लागली। 1720 मध्ये बाळाजी विश्वनाथ मरण पावल्यानंतर त्यांचा मुलगा बाजीराव पहिला फक्त 20 वर्षाचा असताना पेशवा झाले। बाजीरावने आपल्या आयुष्यात 40हून अधिक मोहिमा केल्या आणि एकदाही पराभूत झाले नाहीत। त्याने दिल्लीच्या दारापर्यंत मराठ्यांचा विजय ध्वज नेला। या काळात छत्रपती साताऱ्यात होते, पण प्रत्यक्ष लष्करी कारभार, निर्णय, खजिना आणि सत्ता सगळी पुण्यातील पेशव्यांच्या ताब्यात गेली। छत्रपती हळूहळू धार्मिक आणि परंपरेचे प्रतीक राहिले, तर खरा राजा पेशवा बनला। शाहू महाराज साताऱ्यात असले तरी पेशव्यांनी पुणे हे मुख्य राजकीय केंद्र बनवलं। सैन्यांची हालचाल, कर गोळा करणे, मोहिमांचे नियोजन सगळं पुण्यातूनच ठरू लागलं। सातारा हे छत्रपतींचं नाममात्र राजधानी स्थान राहिले, पण प्रत्यक्ष पॉवर सेंटर पुणे झालं। बाजीरावानंतर त्यांचा मुलगा बाळाजी बाजीराव अर्थात नानासाहेब पेशवा झाले। त्यांच्या काळात मराठ्यांचा विस्तार चर्मसीवर गेला। बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य भारत, तमिळनाडूपर्यंत मराठ्यांचा प्रभाव दिसू लागला। पण इथेच एक मोठा बदल स्पष्ट झाला। छत्रपती रामराजे साताऱ्यात होते, पण त्यांच्याकडे प्रत्यक्ष सत्ता नव्हती। संपूर्ण हिंदुस्थानात लोक पेशवा यालाच खरा मराठा राजा मानू लागले। 1761 मध्ये तिसरी पानिपतची लढाई झाली। मराठ्यांचा मोठा पराभव झाला। पेशव्यांचे सामर्थ्य डळमळलं, पण छत्रपतींकडे परत सत्ता आली असं नाही। यानंतरही पेशवेच मराठा साम्राज्याचे मुख्य सत्ताधीश राहिले। फक्त इंग्रजांच्या आगमनाने पुढे त्यांची सत्ता कमी होत गेली। 1818 मध्ये बाजीराव दुसरा इंग्रजांकडून पराभूत झाला, त्यामुळे मराठी साम्राज्याचा अस्त झाला आणि पेशवाई संपली। छत्रपती आधीच नाममात्र राहिले होते, पण आता पेशव्यांचेही राज्य संपलं। तर मित्रांनो, आपण पाहिलं की शिवाजी महाराजांनी छत्रपती पदावरून साम्राज्य उभारलं। शाहू महाराजांच्या काळात पेशव्यांची ताकद वाढली। बाजीराव आणि नानासाहेब यांच्या काळात पेशवेच साम्राज्याचे खरे राजा बनले आणि शेवटी इंग्रजांच्या विरोधात पराभूत होऊन पेशवाईचा अस्त झाला। इतिहास आपल्याला शिकवतो की सत्ता ही फक्त पदावरून नव्हे, तर प्रत्यक्ष कारभारावरून ठरते। छत्रपती नावाने प्रमुख होते, पण कारभार ज्यांच्या हातात होता तेच खरे शासक होते। म्हणूनच 18व्या शतकात मराठा साम्राज्य छत्रपतींचं न राहता पेशव्यांचे साम्राज्य बनलं। जर व्हिडिओत काय चुकलं असेल तर माफ करा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।